हॅलो फ्रेंड्स, आज बनवणार आहे मस्त अशी घरच्या घरी चिकन 65 म्हणा, चिकन चिल्ली म्हणा, एकदम मस्त चविष्ट लागणारे अशी. त्याच्यासाठी काय केलं आहे, पावशर चिकन जे आहे ना ते बोनलेस आणलेलं आहे आणि छोटे छोटे चौकोनी पीस करून आणलेत. तुम्हाला हवे तर तुम्ही लांब लांब देखील करून आणू शकता. त्यामध्ये चिकन 65चं एक पॅकेट टाकलेलं आहे बघा मसाल्याचं, ते तुम्हाला कुठेही मिळून जाईल. त्यामध्ये टाकलेलं आहे आपला घरचं थोडंसं लाल मिरची पावडर, थोडीशी धने पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि किंचित मीठ टाकलेलं आहे. कारण की आहे ना, तुम्हाला सांगते, ऑलरेडी त्या मसाल्याला मीठ असतं, त्यामुळे अगदी किंचित मीठ टाकायचं आहे. आपण जे मसाले टाकलेत ना तेवढ्याच पुरतं. ते मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर एक अंडं जे आहे ना त्यामध्ये ते टाकायचं आहे फोडून. अंडं फोडून टाकल्याच्या नंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेड कलरसुद्धा टाकू शकता, पण आपण घरी करतोय ना तर घरच्यासारखंच करायचं. कशाला नको म्हणजे नाही का, कलर वगैरे नाही वापरायचा असं म्हणजे मला तरी वाटतं. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं, एक 10-15 मिनटं, म्हणजे ते मिश्रण जरासं मिसळून येण्यासाठी. त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंच तेल टाका बरं का, कारण की काय होतं, हे जे तळलेलं तेल आहे ना, हे मग परत आपण कसं व्हेजला वगैरे किंवा कुठल्या गोष्टीला जास्त वापरायचं नसतं, तळलेलं जास्त तेल वापरायचं नसतं. म्हणून कुठली पण गोष्ट तळताना ना जेवढं तुम्हाला लागते तेवढंच तेल घेत जावा आणि तेवढंच तळत जावा. कधीच आहे ना असं जास्त तळलेलं तेल वापरू नका कुठल्याही गोष्टीचं. मग ते व्हेजचं असू द्यात, नॉनव्हेजचं असू द्यात, एखाद दिवस वापरायचं, त्या हिशोबानेच टाकायचं. तर बघा असे सगळे पीसेस मी थोडे थोडे टाकून घेतलेत आणि मस्त असे आहे ना हे तळून घ्यायचेत आपल्याला. जसं भजी वगैरे आपण तळतो ना त्या टाईपमध्ये एकदम छान असे तळायचे आणि मग आहे ना काढून घ्यायचे तळून झाल्याच्या नंतर. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये बघा थोडंसं, आता काय झालं माहिती आहे का, हा आडवा मी शूट घेतलेला, पण मला उभा टाकायचं आहे म्हणून उभा केला, तर थोडंसं तुम्हाला अर्ध दिसतंय. तर एक ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलाय, उभा चिरून घ्यायचा आहे ढोबळी मिरची आणि कांदा. आणि मस्त असं तेल टाकून आहे ना तेलामध्ये तो परतून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं शालो फ्राय करायचं आहे, जास्त तुम्हाला त्याला आहे ना हे करायचं नाही, अगदी म्हणजे कलर बदलेस तोपर्यंत नाही, शालो फ्राय तेलामध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आहे ना शेजवान चटणी टाकायची आहे. शेजवान चटणी टाकायची आणि शेजवान चटणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मस्त असं मग जे आपण तळलेलं चिकन आहे ना ते त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता माझ्याकडे ना कांद्याची पात नव्हती, तुमच्याकडे असेल तर कांद्याची पातही ह्याच्यामध्ये टाका बारीक चिरून, ती पण अगदी छान लागते एकदम मस्त. आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि घरच्या घरी अगदी साध्या सिंपल पद्धतीने एवढी चविष्ट अशी तुमची ही रेसिपी तयार आहे. चला तर मग लाईक करा.